टॉपिकचं नाव आहे क्युरा। तर क्युरा म्हणजे क्युरम या लॅटिन शब्दातून क्युरा हा शब्द घेतला आहे। क्युरम म्हणजे एखादी आपण सभा घेतो तेव्हा ठराविक प्रमाणात व्यक्ती हजर असणे गरजेचे असते। त्यामुळे निर्णय घेताना ती सभा वैध ठरली जाऊ शकते। विकिपीडिया वर आपण एका प्रश्नाचे उत्तर सामायिक करून जतन केले जाते। क्युरामध्ये मात्र एकाच प्रश्नाचे अनेक उत्तरे मिळतात, त्यामुळे योग्य व संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते। आज घडीला क्युरा हे व्यासपीठ जगातील एकूण 24 भाषांमध्ये कार्यरत आहे। वर म्हटल्याप्रमाणे क्युरा हा कुठलाही मूळ शब्द नसून क्युरम या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे। मूळ शब्दाचा अर्थ नव्याने अंगीकारलेला शब्दाचा अर्थ सारखाच असला तरी वेगवेगळ्या भाषांमध्ये या शब्दाचा उच्चार आणि लेखन वेगळे होण्याची शक्यता आहे। जसे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये क्युरा हे नाव देवनागरी लिपीमध्ये लिहिताना कोरा अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले आणि उच्चारले जाते, त्यामुळेच वाचकाचा गैरसमज होण्याची शक्यता आहे। इंग्रजी भाषा किंवा रोमन लिपीमध्ये सर्वांचे चांगल्या प्रकारे अवगत नसली तरीही त्यातील मूळ अक्षरे आणि मूलभूत ज्ञानही हल्ली अनेक असते। त्यानंतर क्युरावर पोस्ट करण्याबाबत माहिती खालीलप्रमाणे। क्युरावर माहिती पोस्ट करताना विविध विषयांचे मंच आहेत, त्यात योगदानकर्ता बनून माहिती पोस्ट करता येते। क्युरावर येणाऱ्या पोस्टबद्दल माहिती क्युरा मराठी प्रोजेक्ट अपडेट मंचावर मिळते। क्युरावर माहिती पोस्ट करताना व्यासपीठाचे नियमांची माहिती घेऊन चांगल्या मजकुराची निर्मिती करणे आवश्यक आहे। क्युरावर माहिती पोस्ट करताना चुकीचा मजकूर आणि व्यक्तीवर वेळीच कारवाई केली जाते। क्युरावर माहिती पोस्ट करताना व्यासपीठाच्या नियमांची नीट माहिती घेऊन मराठी भाषेत चांगल्या मजकुराची निर्मिती करणे आवश्यक आहे। क्युरावर माहिती पोस्ट करताना नवीन माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे। क्युरा हे व्यासपीठ आज घडीत जगातील 24 भाषांमध्ये कार्यरत आहे। नवनवीन वापरकर्त्याला जरी हे वेगळे वाटत असेल तरी तेथे हवे तितके मुक्त वातावरण आहे। हा एखाद्या ठराविक समुदाय नसून आपल्याला हवे त्या प्रश्नाचे उत्तर देऊन इतरांच्या व आपल्या शंकांचे निरसन करता येते। तुमच्या प्रश्नात ज्या 2 शब्दांचा तुम्ही उल्लेख केला आहे, शिष्टाचार आणि नियम, याचा अर्थ हा जवळजवळ एकच मानला तरी चालेल। कोणाच्या वैयक्तिक पातळीवर न जाऊन किंवा सामाजिक प्रश्नांचे निरर्थक उपहास न करून किंवा मत मांडण्याची संयमाची कसोटी तोडून टीकेचा हात न पकडता इतके साधे नियम पाळले तर तेथील लेखकांची गुणवत्ता नक्कीच टिकून राहू शकते। दुसरा शब्द संकेत। मला माहीत नाही कोणते संकेत येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे की चमत्कार, मात्र येथे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जवळपास समर्पक व दिलेल्या उत्तरावर मिळणारे मतांतर याबाबत उत्सुकता वाटू शकते। संकेत या शब्दाची अतिशयोक्ती नाही का? आणि तिसरा शब्द रिवाज। मुळात क्युरा हे कोणतेही रूढिवादी परंपरा नाही, त्यामुळे रूढितेचा शब्द वापरून आवश्यक अनौपचारिक आणण्यासाठी काहीही गरज नाही। पुन्हा एकदा ही सुद्धा अतिशयोक्ती म्हणावी। क्युरा व्यासपीठावर विनाकारण कोणतेही उत्तर लपवले जात नाही। व्यासपीठावरील मजकुराचा दर्जा कायम राहावा आणि तेथे प्रत्येक वापरकर्त्यास सुरक्षा वाटेल यासाठी व्यासपीठाचे काही नियम बनवले आहेत, त्याचे पालन करणे सर्वांनी आवश्यक आहे। साधारणपणे खालील धोरणाचे उल्लंघन केल्यास उत्तरावर कारवाई होऊ शकते। मजकुराची भाषा। क्युरा व्यासपीठावर लिहिताना देवनागरी लिपीत लिहिणे बंधनकारक आहे। अतिशय किचकट किंवा तांत्रिक शब्द किंवा संज्ञा असल्यास ते लिपींतर करून म्हणजे देवनागरी भाषेत लिहून कंसात इंग्रजी शब्द लिहावेत। रोमन लिपीमध्ये मराठी लिहू नये। उत्तराच्या जागेस लिहिलेला मजकूर सामान्य फॉन्टमध्ये असावा। संपूर्ण मजकूर ठळक बोल्ड स्वरूपात असता कामा नये, अन्यथा चुकीचा फॉर्मॅटिंग या अंतर्गत त्यावर केले जाते। मात्र उत्तरामध्ये
आवश्यक तेथे शब्द वाक्य ठळक असल्यास चालते. एखाद्या उत्तरासाठी काही ओळी मराठीतून लिहून त्याच्या पुढे इंग्रजी किंवा इतर भाषेतील माहितीचे दुवे लिंक जोडले हा देखील नियमभंग ठरतो. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत असताना वाचकांनी जास्तीत जास्त माहिती उत्तराच्या जागेत मिळवावी ही अपेक्षा आहे.